नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, हा आहे बोटनेक ब्लाऊज चार्ट सर्व मापांसाठी। तर आपण याआधी जो व्हिडिओ बघितला त्याच्यात आपण हा चार्ट बघितला। तर आज आपण ह्या चार्ट वापरून कुठल्याही मापाचा बोटनेक ब्लाऊज कसा कट करायचं याचं पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही कुठल्याही मापाचा बोटनेक ब्लाऊज हा कट करू शकतात। तर बघा मैत्रिणींनो, हा चार्ट मी आधी शेअर केलेला आहे, सेम आता आपल्याला हा चार्ट फॉलो करायचा आहे। तर चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच समोर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा, तुम्हाला या बोटनेक ब्लाऊज कटिंग करायची मेथड ही कशी आहे हे सुद्धा समजेल। आणि डीपनेक ब्लाऊज आणि बोटनेक ब्लाऊज या दोघं ब्लाऊजमध्ये डिफरंट आहे आणि दोघं ब्लाऊज कटिंग करायची मेथडसुद्धा वेगवेगळी आहे। तर मैत्रिणींनो, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, सगळ्यात आधी आपण हा चार्ट साईडला ठेवून घेऊयात आणि मी एक पेपर घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो बघा, ही ब्लाऊजची मापे आहेत। उंची आहे 14, छाती आहे 34, कमर आहे 30, पुढचा गळा आहे 6 इंच आणि मागचा गळा आहे 10 इंच। बाहीची उंची आहे 10 इंच, म्हणजे लॉंग स्लीव्ज असेल, आणि बाहीचा घेर ज्याला आपण दंडघेर असे सुद्धा म्हणतो किंवा स्लीव्ज राऊंड असे सुद्धा म्हणतो, तर बघा 11 इंच आहे। तर ह्याच मापावरून आपण ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत। तर सगळ्यात आधी मैत्रिणींना आपण बघूया, बघा सगळ्यात आधी आपण डायग्राम काढून बघूयात। तर बघा, ही आपण बंद बाजूकडून ब्लाऊजची उंची टाकूया, तिथून आपल्याला फुल शोल्डर हे टाकायचं असतं। तर चार्ट वापरूनच आपण ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत। तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, जेवढं शोल्डर तुम्हाला सांगितलेलं आहे छातीच्या मापानुसार तेवढं इथं शोल्डर टाकायचं आणि बंद बाजूकडून तुम्हाला 2.5 ते पावणे 3 इंचावरती एक मार्क करायचं। त्याच पुढे इकडे आपल्याला 1 इंच डाऊन जायचं, म्हणजे खाली 1 इंचावरती एक मार्क करायचं आणि इथून आपल्याला अशा प्रकारे हा जो पावणे 3 इंचाचा पॉईंट आणि हा जो 1 इंचाचा पॉईंट आहे, याला आपल्याला अशा प्रकारे एक स्लोप द्यायचा आहे, शोल्डर स्लोप, ज्याला आपण शोल्डर उतार असे म्हणतो। आणि ही मेथड फक्त आपल्याला बोटनेक ब्लाऊजमध्ये वापरायची आहे। तर का हे ब्लाऊज आपलं बंद असतं, तर आपल्याला हे असं दाबल्यासारखं व्हायला नको, किंवा आपण जेव्हा डीपनेक ब्लाऊज घालतो तिथं आपला ब्लाऊजचा गळा हा बघा असा असतो, असा हा आपला असा ओपन असतो। तर इथं आपलं ओपन नसतं, इथं बघा आपला असा बंद गळा असतो। तर हा स्लोप कशासाठी, आपलं शोल्डर हे असं स्ट्रेट नसतं, आपल्या शोल्डरला अशा प्रकारे बघा असा स्लोप असतो, म्हणजे उतार असतो। तर त्या उतारसाठी आपण जर इथं हा 1 इंच उतार घेतला नाही तर आपलं तिथं असं चुन्या पडू शकतात, किंवा तिथं आपलं उचकू शकतं, फुगा पडू शकतो। त्यामुळे आपल्याला 1 इंच डाऊन हे कंपल्सरी जायचं आहे बोटनेक ब्लाऊजमध्ये। कुठल्याही मापाचा ब्लाऊज तुम्ही कट करा। तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल। तर ह्या 1 इंचापासून खाली आपल्याला मुंडा टाकायचा आहे। छातीच्या मापानुसार चार्टमध्ये सांगितलेल्याप्रमाणे मुंडा टाकला, त्याच पुढे छातीची जी तुमची छाती असेल, छातीचा 4था भाग टाकला, छातीची घडी ज्याला आपण म्हणतो, आणि इथून जे तुमचं असेल इथे कमर, तर इथं आपला कमरेचाही 4था भाग आपल्याला टाकून घ्यायचा असतो। आणि अशा प्रकारे आपली ही ब्लाऊजची डायग्राम असते। तर मैत्रिणींनो, हे 1.5 इंच शिलाई मार्जिन, अशा प्रकारे आपलं ब्लाऊजचं कटिंग होणार आहे। तर आता काय करायचं, हे तुम्ही लक्षात धरून चालायचं। त्यापुढे तुम्हाला गळ्याची रुंदी दिलेली असेल तर बंद बाजूकडून तुम्हाला सांगितलेली तेवढी गळ्याची रुंदी घ्या, चार्टमध्ये सांगितलेल्याप्रमाणे गळ्याची उंची घ्या, ही इथून तुमची गळ्याची रुंदी असेल, आणि जिथून तुमची गळ्याची रुंदी असेल तिथून गळ्याची उंची टाकायची। अशा प्रकारे एक बॉक्स तयार करायचा आणि इथून आपल्याला राऊंड असा गळ्याला आकार द्यायचा। तर अशाच प्रकारे आपल्याला बोटनेक ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं आहे समजा। आणि इथून तुम्हाला हवा तो गळ्याला शेप तुम्ही देऊ शकतात अशा प्रकारे, किंवा कोणाला हवा तो मटका किंवा हर्ट किंवा कुठल्याही प्रकारचा शेप तुम्ही नवीन डिझाईन तुमच्या चॉईसनुसार देऊ शकता।
तर चला मैत्रिणींनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. तर मैत्रिणींनो, मी सगळ्यात आधी एक पेपर घेतलेला आहे. हा पेपर डबल फोल्ड आहे. बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे आणि ओपन बाजू ही माझ्या अपोजिट साईडला ठेवलेली आहे, म्हणजे माझ्या समोरील साईडला. तर आता सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची असते बंद बाजूकडून. तर ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, तर त्याच्यात आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. तर 15.5 इंचावरती मी एक मार्क केला. त्यानंतर पुढे मी आता शोल्डर घेणार आहे. तर चार्ट कसा यूज करायचा, उंची टाकली त्यानंतर छाती आहे आपली 34 इंच, तर 34 इंचसाठी शोल्डर आहे 7 इंच. तर चला आपण 7 इंचावरती एक मार्क करून घेऊया. तर 7 इंचावरती मी एक मार्क करते बंद बाजूकडून, बघू शकता. आणि त्यानंतर मी इथे एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. सेम चार्टमध्ये सांगितलेल्याप्रमाणेच तुम्ही मार्किंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथून 2.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे बंद बाजूकडून, म्हणजे 3.75. तर बघा, आणि इकडून आपल्याला 1 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे. प्रत्येक मापासाठी 1 इंच आणि 2.5 इंच फिक्स असेल. याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चेंजिंग करायची गरज नाही. तर लक्षात घ्या, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. तर तुम्ही साहजिकच कुठल्याही प्रकारचा बोटनेक ब्लाऊज कटिंग करू शकणार आणि स्टिचिंग पण करू शकणार. तर 34 छातीसाठी आपण शोल्डर घेतलं 7 इंच, तर मुंडाही आपल्याला 7 इंच घ्यायचा आहे. तर बघा, ह्या 1 इंचपासून खाली मी 7 इंचावरती एक मार्क करते. या ब्लाऊजची उंची आपल्याला जास्त घ्यायची असते, कारण का, तर ह्या ब्लाऊजचा मुंडा जास्त असतो. हा पॅकनेक ब्लाऊज असतो, बंद ब्लाऊज असतो, त्याच्यामुळे याला मुंडा आपल्याला जास्त घ्यावा लागतो. मग मुंडा आपला जास्त आला की आपला साईड पार्ट हा कमी व्हायला लागतो. मग आपण हात वरती केले की ब्लाऊज असं वरती चढतं. त्यामुळे आपल्याला कधीही ब्लाऊजची उंची जास्तच घ्यायची असते. तर 7 इंचावरती मी एक मार्क केलं आणि इथून आता मी एक लाईन ड्रॉ करते. ती असणार आहे आपली छातीची लाईन. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, छातीमध्ये आपल्याला 1.5 इंच लूजिंग ॲड करायचं आहे. तर ते कसं, तर समजा आता माझी चेस्ट आहे 34 इंच. तर बघा, आता चेस्ट आहे 34 इंच, तर 34मध्ये मी प्लस 1.5 केली, तर किती झाले 35.5, म्हणजे 35.5. तर 35.5 ॲड केले, तर याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर बघा, याचा चौथा भाग काय येईल, तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये कंपल्सरी 1.5 इंच लूजिंग ॲड करायचं आहे. डीपनेक ब्लाऊजमध्ये आपण काय करतो, डायरेक्ट छातीचा चौथा भाग टाकतो, त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं लूजिंग ॲड करत नाही. पण आपल्याला बोटनेक ब्लाऊजमध्ये कंपल्सरी लूजिंग ॲड करायचं असतं. तर आता आपला डीपनेक ब्लाऊज असता तर आपण काय केलं असतं, 34चा चौथा भाग टाकला असता डायरेक्ट 8.5 इंच. पण आता आपल्याला इथं असं न करता आपल्याला याचा 1.5 इंच प्लस करून घ्यायचं आहे. तर 34मध्ये 1.5 इंच प्लस केलं तर 35.5 इंच आपलं माप झालेलं आहे छातीचं. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याला डिवाइड 4 करायचं आहे, म्हणजे त्याचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे. तर आता आपल्या इथं चौथा भाग आलेला आहे 8.75, म्हणजेच 8.75 म्हणजे इथं आता 8.25 इंच झालं. तर आपल्याला काय करायचं आहे, 8.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इकडे बघा, मी 8.25 इंचावरती एक मार्क केलं आणि तिथून पुढे मी 1.5 इंचावरती एक मार्क करणार. ते असणार आहे आपलं शिलाई मार्जिन. ते कंपल्सरी आपलं 1.5 इंच असतं, ते कुठल्याही प्रकारचं कमी किंवा जास्त करायला जायचं नाही. तर आता इथं मी 1.5 इंच लूजिंग ॲड केलं, त्यानंतर याचा चौथा भाग काढला.
तर हीच मेथड वापरायची आहे. नाहीतर कोणी काय करेल, पहिले चौथा भाग काढेल आणि नंतर त्याच्यात 1.5 इंच प्लस केलं तर तुमचं छातीचं माप हे वाढू शकतं. तर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि सांगितलेल्याप्रमाणे तुमचं छातीचं माप कुठलंही असू द्या, त्याच्यात तुम्हाला 1.5 इंच प्लस करायचं. मग त्याचा चौथा भाग काढायचा. जे आलं ते तुम्ही छातीची घडी टाकायची. तर बघा, इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मुंडा मार्किंग करताना याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. कंपल्सरी याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि त्या सेंटरपासून आपल्याला 1 इंच आतमध्ये मार्क करायचं आहे. लक्षात घ्या, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. आणि इथं आपल्याला जेवढं तुमचं शोल्डर असेल किंवा तुम्ही इथं जेवढं मार्क केलेलं असेल, तर बघा 6 इंचावरती, तर इथं 6.5 इंचावरती एक मार्क करा. अर्धा इंच इथं प्लस करा. तर आता काय करायचं, इथून अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करा. या पॉईंटपासून आपल्याला 1 इंचावरती एक मार्क करायचं आहे. 1 इंचावरती एक मार्क केलं आणि हा आर्महोल कर्व मी जो ऑनलाईन मागवलेला आहे, तुम्हीसुद्धा ऑनलाईन मागवू शकता. बघा, आणि अशा प्रकारे इथून मी मुंड्याला आकार देणार आहे. बघा, इथं हा पॉईंट बनतो, याला आपण आकार देऊन घेऊयात. अशा प्रकारे हा झाला तुमचा पुढचा मुंड्याचा आकार. आणि पहिले पुढचा मुंड्याचा आकार काढायचा आणि मगच त्यानंतर मागच्या मुंड्याचा आकार तुमचा निघणार आहे. आता इथून आपल्याला 1.5 इंच इतकं बाहेर मार्क करायचं, म्हणजे 75 पॉईंट इतकं मार्क करायचं. इथून हे जे पॉईंट आहे ते असे जोडायचे सेम. आणि इथून सुद्धा आपल्याला मागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, हा जो कर्व आहे हा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आकारसुद्धा त्याचा एकदम परफेक्ट येत असतो आणि आपलं कुठल्याही प्रकारचा टाईम जास्त वाया जात नाही. तर तुम्हीसुद्धा ऑनलाईन मागवू शकता. तर बघा, आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करून घेऊयात. आता आहे कमरेचं मार्किंग. तर कमर आहे 30, तर त्याचा चौथा भाग आला 7.5 इंच. 7.5 इंचावरती मी एक मार्क केलं आणि पुढे 1.5 इंचावरती मी एक मार्क केलं. तर बघा, अशाच प्रकारे तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, घाई करायला जाऊ नका. तर आता काय करायचं, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण ॲट ए टाईम दोन्ही कट करतो आहे. जसे की आपण पॅटर्न काढतो आहे ह्याचप्रमाणे आपल्याला धरून चालायचं आहे. तर आपलं ह्याप्रमाणे झालं. याच्यात आपण पाठीमागे डीपनेक ब्लाऊजमध्ये जो टक्स घेतो बघा, गळ्याच्या खाली तुम्हाला असे टक्स दिसतील उभे, तर हे बोटनेक ब्लाऊजमध्ये ते टक्स नसतात. आपल्याला फक्त कमरेचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिने ॲड करायचं असतं. तर आता सगळ्यात आधी आपण काय करायचं, गळ्याची रुंदी आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर 34 छातीसाठी आपण गळ्याची रुंदी किती घ्यायची आहे, 4.5 इंच. तर इथून मी 4.5 इंचावरती मी एक मार्क करते. तर बघा, 4.5 इंचावरती मी एक मार्क केलं आणि इथून गळ्याची उंची आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर 34 छातीसाठी गळा आहे 4.5 इंच. तर मी इथून 4.5 इंचावरती परत एक मार्क केलं, एक अशी उभी लाईन ड्रॉ केली आणि इथून मी असा एक बॉक्स तयार करून घेतला. बघा, अशा प्रकारे बॉक्स तयार करून झाल्यानंतर आपल्याला इकडे असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, असा आपला बोटनेक गळ्याचा आकार येईल. तर तुम्ही बघू शकता, सेम पद्धतीने तुम्हाला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला शोल्डरपासून आपल्याला टक्सची उंची टाकून घ्यायची आहे, जे की प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये आपल्याला लागणार आहे. तर टक्सची उंची आहे आपली 34 छातीसाठी 10 इंच. तर बघा, 10 इंचावरती मी एक मार्क करते. मार्क केलं त्यानंतर टक्सची रुंदी बघायची 34 छातीसाठी 4 इंच. तर जिथून आपण 10 इंचावरती एक मार्क केलं, तिथे आपल्याला 4 इंचावरती समोर एक मार्क करायचं आहे हुकपट्टीच्या साईडने. तर हा 4 इंच आणि हा 10 इंच.
तर बघा हा 4 इंच आणि हा 10 इंच प्लस पॉईंट आपल्याला मिळाला. तर इथं तुमचं जेवढं काही अंतर असेल, आता मी इथं टक्सची उंची छातीच्या मापानुसार घेतली, तर तुमचं जे काही छातीचं माप असेल 40-42, तर तुम्ही ते बघून टक्सची उंची, रुंदी, गळ्याची उंची, रुंदी, मुंडा, शोल्डर सेम वापरायचं आहे. आणि हा चार्ट मी आधी शेअर केलेला आहे, तुम्ही आपले या आधीचा व्हिडिओ जाऊन बघा. मी त्याच्यात तुम्हाला सांगितलेलं सुद्धा होतं की हा चार्ट वापरून आपण बोटनेक ब्लाऊजचं कटिंगसुद्धा करणार आहोत. तर मैत्रिणींनो, इथं आपण 4 इंचावरती एक मार्क केलं, तर इथून आपल्याला अर्धा इंच मायनस करून 3.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे. कंपल्सरी इथं जेवढं अंतर असेल तिथून अर्धा इंच मायनस करून एक कमरेची जी लाईन असेल तिथं एक मार्क करायचं, म्हणजे कमरेवरती. तर बघा अशा प्रकारे क्रॉस लाईन येईल. आता यापुढे काय करायचं, इथून छातीच्या मापानुसार तुम्हाला एक टक्स घ्यायचा आहे प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी. तर तुम्ही घेणार आहे 2 इंचावरती. हा टक्स तुमचा छातीच्या मापानुसार चेंज होऊ शकतो, याचासुद्धा चार्ट मी तुम्हाला शेअर करेल. तर बघा अशा प्रकारे एक मार्क करून मी एक असं ट्रायंगल शेपमध्ये जॉईंट करून घेतलं. सेम मेथड तुम्हाला वापरायची आहे प्रत्येक मापासाठी. आता इथं तुम्हाला बोटनेक असा आकार देऊन घ्यायचा आहे, प्रिन्सेस कट असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याचीसुद्धा डबल टेबल मेथड आहे. कुठल्या प्रकारचा तुम्ही इथं टक्स घेऊ शकतात किंवा कशा प्रकारे तुम्ही वापरू शकतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल, किंवा डायरेक्ट असासुद्धा तुम्ही देऊ शकतात, पण मी तुम्हाला एकदम परफेक्टच सांगेल. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, 1.5 इंचावरती असा टेप ठेवून आपल्याला मुंड्यापर्यंत जोडायचा आहे. जिथं 1.5 इंचला टच झाला तिथून एक असं मार्क करा आणि इथून आपल्याला ही जी लाईन आहे ही अशी जोडून घ्यायची आहे. तर बघा जोडून झाल्यानंतर आपल्याला दोघं साईडने इकडून आता हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून 1.5 इंचावरती एक इकडे मार्क करायचं, 1.5 इंचावरती इकडे मार्क करायचं आणि हे जे दोघं पॉईंट आहेत हे इथं जोडून घ्यायचे आहेत. कंपल्सरी प्रत्येक मापासाठी व्हिडिओ परत परत बघा, नसेल तुम्हाला जमत तरी परत परत तुम्ही बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी लाईन आहे हिचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. गळ्याकडची लाईन, हुकपट्टीच्या साईडची जी लाईन आहे तिचा सेंटर काढायचा. सेंटर काढून झाल्यानंतर अशा प्रकारे जी मुंड्याची साईडची लाईन आहे तिथं ही जी लाईन आहे ही जोडायची अशी. व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि इथून तुम्ही हा जो सेंटरचा पॉईंट आहे आणि हा जो टक्सची उंची आणि रुंदी आपण घेतलेली आहे इथं अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, राऊंड आकार. तर व्यवस्थित लक्षात घ्या, इथं मी 1.5 इंचावरती एक टेप ठेवून जिथं आपलं 1.5 इंचाला टेप हा टच झाला मुंड्याला तिथं एक मार्क केलं. या पॉईंटपासून 1.5 इंच इकडे मार्क केलं, 1.5 इंच इकडे मार्क केलं. हे दोघं पॉईंट मी ॲपेक्स पॉईंटला जोडले, म्हणजे जो आपल्याला प्लस पॉईंट मिळाला होता तिथं जोडले. आणि गळ्याच्या साईड जी हुकपट्टीच्या साईडकडची जी लाईन आहे तिचा मी सेंटर काढला आणि तो हा सेंटर मी मुंड्याच्या साईडला जी आपली क्रॉस लाईन आहे तिथं जोडला आणि हा सेंटर आणि हा प्लस पॉईंटपासून मी अर्धा इंच बाहेर जाऊन अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा आकार दिला. आता इथंसुद्धा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला जमत नसेल तर काय करायचं, ह्या लाईनचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. बघा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. सेंटर काढायचा, त्या सेंटरपासून ही लाईन पुढे कंटिन्यू करायची इथपर्यंत ह्या सेंटरपासून आतमध्ये आकार द्यायचा आणि या सेंटरपासून पुढे बाहेर असा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. तर बघा अगदी परफेक्ट असा तुमचा प्रिन्सेस कटचा आकार येईल आणि हा ब्लाऊज आपण कट केल्यानंतर तुम्हाला आपोआपच लक्षात येईल. इकडून आता आपल्याला काय करायचं आहे, कंपल्सरी अर्धा इंचवरती एक मार्क करायचं आहे प्रत्येक मापासाठी आणि अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची, क्रॉस लाईन प्रत्येक मापासाठी. आता काय करायचं लक्षात घ्या, आपण कमरेचा चौथा भाग पुढे 1.5 इंचही मार्क केलेलं होतं.
तर हा जो टक्स आहे कमरेचा हा आपला इथं आता मायनस होणार आहे. तर हा जो 2 इंच टक्स आपण कट करून घेऊ तर आपलं कमरेचं जे माप टाकलेलं आहे ते 2 इंच कमी होईल. तर काय करायचं, इथं जे आपण 3.5 इंच एक मार्क केलेलं आहे तो 3.5 इंच इकडे सोडून आपलं कमरेचा जो चौथा भाग होता 7.5 इंच, तर बघा इथून पुढे मी 7.5 इंचावरती एक मार्क करते आणि पुढे मी 1.5 इंचावरती एक मार्क करते. तर सेम पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचं आहे, कारण हा 2 इंचाचा टक्स मायनस झाल्यानंतर आपलं कमरेचं जे माप आहे ते कमी होऊन जाईल, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे मी हे जोडून घेतलं. तर सेम पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. माप सेम पद्धतीने टक्स चार्ट वापरून तुम्हाला टाकायचं आहे. आता आपण याचं कटिंग करून घेऊया. तर चला, सेम पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. यापुढे सुद्धा आपल्याला अजून मी तुम्हाला बॅकपार्टमध्ये काय काय कमी करायचं मागच्या बाजूने ते सुद्धा सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपल्याला मागच्या मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला हे दोघं पार्ट असे ओपन करायचे आहेत आणि ओपन करून झाल्यानंतर दोघं भाग हे आपल्याला सेंटरमधून कट करून वेगळे वेगळे करून घ्यायचे आहे. कारण पॅटर्न आपल्याला तर एकच लागतं ना. आपण पीसवर जेव्हा कट करतो, अस्तरवरती जेव्हा आपण कट करतो तेव्हा आपला कपडा हा फोल्ड असतो, म्हणून एकाच पॅटर्नचे 2 पॅटर्न हे सहज निघून येतात. आता आपल्याला इकडे काय करायचं, हा जो आपला टक्स मायनस होणार आहे हा आपण पुढे वाढवला, पण हा टक्स आपला फक्त फ्रंट भागात कट होणार आहे, बॅकमध्ये नाही. बॅकमध्ये आपल्याला त्याचं कामच नाही. तर काय करायचं, जो काही तुमचा कमरेचा चौथा भाग असेल तो टाकायचा, जसं की 7.5 इंच आणि 7.5 इंचपासून 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन. अशा प्रकारे मी मार्क केलं आणि इथं आपल्याला आहे तसं ठेवायचं आणि इथून अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची. क्रॉस लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर हिला आपण अशी कट करायची. तर बघा सेम पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे. हे पॅटर्न होतं, आपण ॲट अ टाईम फ्रंट आणि बॅक दोघंही कट केले म्हणून तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल. आता आपण गळ्याचं, तुम्हाला जर का दोघं साईडला गळ्यांची उंची सेम ठेवायची असेल तर तुम्ही डायरेक्ट एकाच वेळेला दोघं साईडचे गळे तुम्ही हे कट करू शकतात, किंवा तुम्हाला जर का मागच्या गळ्याची उंची कमी किंवा जास्त, कुठल्या तरी एका गळ्याची उंची कमी जास्त करायची असेल तर गळ्याची रुंदी सेम टाकायची, फक्त उंचीमध्ये कमी करून तुम्ही गळा हा कमी जास्त करू शकता. आता काय करायचं, हा पार्ट बॅक पार्ट मी साईडला ठेवला आणि फ्रंट पार्टचं कटिंग मी करते. ज्याप्रमाणे आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे सेम त्याचप्रमाणे आपल्याला कटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे सेम पद्धतीने. आता याच्यात तुम्ही बॅक पार्टला हुक घेऊ शकतात किंवा फ्रंटला, पण सहसा करून तर बोटनेक ब्लाऊजमध्ये आपण बॅक पार्टलाच हुक घेतो. तर तुम्ही बॅक पार्टला सुद्धा हुक घेऊ शकतात, जसं की बॅक हुक ब्लाऊज असतं बघा, बॅक हुक ब्लाऊज तुम्ही शिवू शकतात. सेम पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कटचा आकार पण तुम्ही बघू शकतात. तुम्हाला पफसुद्धा छान येईल. तुम्हाला हा ब्लाऊज छातीत असा दबल्यासारखाही वाटणार नाही. तर बघा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग सेम पद्धतीने तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुमचा हा ब्लाऊज फिटिंगला छान बसेल. आता इथून पुढे तुम्हाला हवा तो गळ्याला शेप, तुम्ही समजा तुम्हाला इथं गॅप ठेवायचा असेल
ह्या पॉईंट आणि ह्या इथून, तर तुम्ही इथून तुम्हाला हवा तो गळ्याला आकार तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता. तर बघा, बघा अशा प्रकारे तुम्ही इथून पण आकार देऊ शकता. इथं जर का तुम्हाला गॅप ठेवायचा असेल आणि इथं तुम्हाला गॅप नको आहे, तर तुम्ही डायरेक्ट इथून असा आकार देऊ शकता. सेम पद्धतीने तुम्ही हवा तो शेप तुम्ही इथं बॅक नेकला घेऊ शकता. बॅक नेक तुम्हाला हवा तो शेपचा तुम्ही घेऊ शकता. सेम पद्धतीने कटिंग करायचं. तर बघा, हा पार्ट बघून तुमचं तर लक्षात आलंच असेल. आणि स्लीवचं कटिंग कसं करायचं, तर आता जर का आपण पूर्ण डिटेल घेतली तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. आणि जर का तुम्हाला स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती मी स्पेशल स्लीव्स कटिंग कशी करायची, कुठल्या मापासाठी कशी स्लीव्स कटिंग करायची, हा सुद्धा स्पेशल स्लीव्सचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. ज्या व्हिडिओमध्ये फक्त स्लीव्सचीच इन्फॉर्मेशन किंवा डिटेल्स मी सांगितलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघा स्लीव्स कशी कट करायची आणि त्याचप्रमाणे तुम्ही स्लीवची कटिंग करायची आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून तुम्ही मला नक्की विचारू शकता. आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटूया. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.